पक्षाचे सर्व कार्यकर्ते कायदा हातात घेतील आणि त्यांना फोडतील आणि ते दवाखाने फोडतील। उस लाल डायरी में क्या है, उस डायरी में किसका नाम है। जी व्यक्ती वारंवार गुन्हे करती ती गुन्हे ह्यांना माहीत नाहीत की आम्हाला समजते, पत्रकार बंधूंना समजते, पोलिसांना समजते, मग त्या भागातील आमदार असून दे खासदार असतील त्यांना का समजत नाही। दिवसा ढवळ्या आपल्या बहिणीला मारतायत, आईला मारतायत, आपल्या बहिणीला मारतायत। भविष्यात जर असंच सुरू राहिलं तर आपल्याला आई म्हणता येणार नाही, कुणाला किंवा ताई म्हणता येणार नाही, किंवा बहीण आपल्याला राखी बांधायला सुद्धा मिळणार नाही। बरं हे मशीन येत आहेत कुठनं, हे मशीन आल्यानंतर त्या गोळ्या येत आहेत कुठनं, हे शेवटपर्यंत खोलवर तपास का होत नाही। छत्रपती ताराराणींचा हा कोल्हापूर जिल्हा, ह्या जिल्ह्यातील एक आमदार ह्या राज्याचे आरोग्यमंत्री आहेत, ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि त्याच जिल्ह्यात स्त्रीभ्रूण हत्या होत आहेत, खून होत आहेत। वर्षानुवर्षे ह्या प्रक्रिया चालू असताना कुठंतरी हे कमी पडतायत का। ह्यांनी जे काम करायला पाहिजे की कायदे कडक करायला पाहिजे विधान भवनामध्ये, ते न करता न केल्यामुळं अशी मोकाट लोक सुटले आहेत की 40-40, 50-50 एक केसला घेऊन दिवसा ढवळ्या आपल्या बहिणीला मारतायत, आईला मारतायत, आपल्या बहिणीला मारतायत। भविष्यात जर असंच सुरू राहिलं तर आपल्याला आई म्हणता येणार नाही, कुणाला किंवा ताई म्हणता येणार नाही, किंवा बहीण आपल्याला राखी बांधायला सुद्धा मिळणार नाही, अशी परिस्थिती झालेली ह्या कोल्हापुरात। जर कोल्हापुरात असं असेल तर महाराष्ट्रात काय असेल परिस्थिती। त्यामुळं अशा लोकांना तात्पुरती कारवाई न करता त्यांना मोका लावणं गरजेचं आहे। संघटित गुन्हेगारीच्या नावाखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, तरच असे विषय थांबतील। बरं हे मशीन येत आहेत कुठनं, हे मशीन आल्यानंतर त्या गोळ्या येत आहेत कुठनं, हे शेवटपर्यंत खोलवर तपास का होत नाही। आता सध्याचे विद्यमान जिल्हा पोलीस प्रमुख आहेत, त्यांचं खरोखर त्यांच्या आणि त्याच्या टीमचं आणि विशेषतः त्या महिला अधिकाऱ्यांचं कौतुक करीन की शेवटपर्यंत बऱ्यापैकी तपास त्यांनी आणला आहे। आता राहायला गोळ्या कोण देते आणि मशीन कुठनं येत आहेत, असेंबल करतायत, ह्यांचा पावामळ केला पाहिजे। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आम्हाला की कोणत्याच आम्ही कुणालाही माफ करणार नाही आणि जर काय माहिती पाहिजे असेल तर तुम्हीसुद्धा आम्हाला सहकार्य करा। भविष्यामध्ये आम्हाला माहिती आहे कायदा हातात घ्यायची आम्हाला सवय नाही आहे, परंतु जर का अशा आम्हाला परत जर गुन्हे घडले इथं आणि आमच्या बहिणीला, आमच्या मातेची हत्या जर झाली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पक्षाचे सर्व कार्यकर्ते कायदा हातात घेतील आणि त्यांना फोडतील आणि ते दवाखाने फोडतील। ह्या परिस्थितीमुळे आता ही मानसिकता आमची तयार झालेली आहे। कोणत्या परिस्थितीत स्त्रीभ्रूण हत्या थांबली पाहिजे। प्रकाश आंबेडकर साहेबांना विनंती करीन, साहेब कायदे कडक करा आणि कोणत्या परिस्थितीमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने कायदे कडक करणं गरजेचं आहे, तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं होतं, कुठंतरी विसर पडला असेल, भविष्यामध्ये पुन्हा घडणार नाही याबाबतीत तुमचं आरोग्य खात्याचं अपयश आहे आणि तुमचंसुद्धा एक आरोग्यमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून तुमचंसुद्धा अपयश आहे ह्या प्रकरणामध्ये, असं स्पष्ट आमचं मत आहे। दुसरा प्रश्न बाबा, जो CPRचा घोटाळा तुम्ही काढला होता, जी लाल डायरीचा विषय गाजला होता, त्याचं पुढं काय? उस लाल डायरी में क्या है, उस डायरी में किसका नाम है। आम्ही 2 दिवसापूर्वी आम्ही काय वरिष्ठांनी देवणीदादाने आम्ही चर्चा केलेली आहे। आम्ही ती लाल डायरी काढली, पुरावे दिले आणि त्या पुरावे दिल्यानंतर विधान भवनमध्ये आमच्या भास्कर जाधव साहेबांनी प्रश्नाला उत्तर आमच्या आंबेडकर साहेबांनी दिलं होतं, कोणत्याही परिस्थितीत ह्याविषयी कारवाई होणार। पण किती महिने झाले आम्ही पुरावे दिले तुम्हाला, कशा पद्धतीने इथं बिलामध्ये घोळ चालतोय, बिलं मंजूर करणारे पैसे उकळत आहेत। सिव्हिल सर्जनच्या ऑफिसमध्ये अजूनसुद्धा काही फरक पडलेला नाही आहे। सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांची लूट सुरू आहे तिथं आणि तरी पण इथं कारवाई न झाल्या कारणानं ह्याच कार्यालयामध्ये डी म्हणजे आपल्याला उपसंचालक कार्यालय माने साहेबांच्या कार्यालयामध्ये गुरुवारी शिवसेना गुरुवारी 12 वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं त्यांना जाब विचारणार आहे। त्या डायरीचं काय झालं, कारवाई काय झाली, हे गुरुवारी आम्ही कार्यक्रम घेणार आहे। आरोग्यमंत्र्यांच्या निवासस्थानापासून काही अंतरावर असलेला डॉक्टर वारंवार गावतोय, मात्र त्याचं ते रॅकेट मोडून काढलं जात नाही, वारंवार तो गुन्हा करताना सापडतोय, कसं बघताय? फार मोठं अपयश आहे। जी व्यक्ती वारंवार गुन्हे करती ती गुन्हे ह्यांना माहीत नाहीत की आम्हाला समजते, पत्रकार बंधूंना समजते, पोलिसांना समजते, मग त्या भागातील आमदार असून दे खासदार असतील त्यांना का समजत नाही। म्हणून मगाशी सांगितलं की पालकमंत्र्यांचं, आरोग्यमंत्र्यांचं अपयश आहे ह्यात। ते अपयश धुवून काढायचं असेल तर कायदे कडक करा आणि भविष्यामध्ये एकासुद्धा स्त्रीभ्रूण हत्या होणार नाही ह्याची काळजी घ्या अशी त्यांना विनंती करेन। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।